ताई, कशा आहात? या 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 वहिनी या, बसा की. हो हो. नाही नको. जर माझ्या नवऱ्याने योग्य कापूसवाणाची निवड केली नसती तर मला हा मान मिळालाच नसता. ताई, शेतीतून आपली भरभराट कशी झाली, त्याचं रहस्य काय? रहस्य? अगं रहस्य काहीच नाही. आम्ही योग्य कापूसवाणाची निवड केली आणि त्यामुळे आमची भरभराट झाली. आणि त्या संकरित कापूसवाणाचं नाव आहे अजित 199. निवडा योग्य कापसाचं वाण आणि मिळवा समृद्धी, मान आणि सन्मान. आम्ही निवड केली आहे अजित 199 ची. आणि तुम्ही? काहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ आत हो शंकरा शंकरा. काहुनिया तांडव हे करतु धुंद शंकरा, डमरुनाथ डळमळे भूमंडळ आत हो शंकरा. आज प्रत्यक्ष आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठा भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे. तमाम मराठी मनं आज सुखावली आहेत, आनंदित आहे, जल्लोष आहे, उत्साह. आणि बाहेर देखील पाहत होतो की सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळाला की अनेक वर्षाची तपश्चर्या, अनेक वर्षाच्या आपण आतुरतेने या दिवसाची वाट पाहत होतो. खरं म्हणजे शिवरायांनी संपवला अफजल खान आणि ही वाघनकं म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान. आपण पाहिलेली स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची प्रेरणा शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतूनच मिळते. जेव्हा आपला निर्धार पक्का असतो तेव्हा मोठमोठे डोंगर देखील मातीच्या ढिगाऱ्यासारखे दिसतात. हेच शिवचरित्र आपल्याला शिकवतं. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनकं आली आहे, पण साक्षात आपल्याला वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचाच एक वास्तव्य किंवा या ठिकाणी आभास होतोय. कारण ही वाघनकं म्हणजे वीरता, ही वाघनकं म्हणजे शूरता, ही वाघनकं म्हणजे साक्षात स्वराज्य करता, आणि ही वाघनकं म्हणजे शिवरायांची वीर गाथा. आणि म्हणून मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.